नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलवरती। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा रेल्वे RRB ग्रुप डी भरती आलेली आहे मित्रांनो। 32,438 पदांसाठी नोटिफिकेशन आउट झालेला आहे, वय वाढवलेला आहे। संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मराठीमध्ये तुम्हाला एक्झाम देता येणार आहे। फक्त 10वी पासवरती ही परीक्षा आहे, त्यामुळे सर्वांनी फॉर्म भरायचा आहे। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। चला पाहूया इन डिटेल। हे रेल्वेचं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो, हे कॉन्फिडेन्शियल आहे। 21 तारखेलाच आउट झालेलं आहे। ॲक्च्युली ते 22 तारखेला आउट व्हायला पाहिजे होतं, मग त्याच्यामध्ये चेंजेस झाला तरी आपण पाहूया। 23 जानेवारीपासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे। ते 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकताय। त्याच्यामध्ये 23 ते 24 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकताय। या डिटेल ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकताय। आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला करेक्शन नंतर करायचं असेल तर ती विंडो 25/2 पासून 6 मार्च पर्यंत ती ओपन राहणार आहे। ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। 23 जानेवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पेमेंट वगैरे करायचं आहे। रेल्वेचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करावं याचे डेमो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। त्याच्यामध्ये डेमो व्हिडिओमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुम्ही 23 फेब्रुवारीच्या आत हा फॉर्म भरायचा आहे मित्रांनो। ठीक आहे, त्याच्यामध्ये नंतर करेक्शनसाठी तुम्हाला आणखी विंडो ओपन होतीलच। पुढच्या डिटेल आपण पाहूया। याच्यामध्ये पेमेंट काय असणार आहे। इनिशियल पे तुम्हाला 18,000 रुपये असणार आहे मित्रांनो, पण याचे पेमेंट जर तुम्ही भत्ते वगैरे ह्याच्यात ॲड केले तर 35-36 हजारापर्यंत ते पेमेंट जाऊ शकतं। आणि 8व्या वेतनंतर ते आणखी जास्त जाणार आहे। 18 ते 36 वर्ष मिनिमम एज क्रायटेरिया ठेवलेला आहे। पॅन्डेमिक कोविडमुळं 3 वर्ष एज लिमिट एक्सटेंड केलेलं आहे। आणि टोटल वॅकन्सीज किती आहेत? 32,438। 32,438 जागांसाठी 18 ते 36 वयोगटातील विद्यार्थी अप्लाय करू शकणार आहेत। मग याच्यामध्ये परीक्षा पद्धती कशी असणार आहे तर याच्यामध्ये स्टेज ज्या एक्झामच्या आहेत ती पहिल्यांदा CBT होणार आहे, म्हणजे ऑनलाईन परीक्षा तुमची होणार आहे CBT। त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट होणार आहे, म्हणजेच तुमची शारीरिक चाचणी होणार आहे। त्याच्यानंतर तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे अशा पद्धतीनं, आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। अशा पद्धतीनं तुमच्या एक्झामच्या स्टेट राहतील। परत तुम्हाला कॉल लेटर येईल। त्याच्यानंतर शॉर्ट लिस्टेड म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी, म्हणजे शारीरिक चाचणीसाठी, तुमची ऑनलाईन परीक्षा झाल्यानंतर शारीरिक चाचणीसाठी तुम्ही क्वालिफाय आहात की नाही ते येईल। त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी एकाच एक कॅन्डिडेट त्याच्यानंतर मधून बोलवला जाईल, आणि मग त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल। या अशा पद्धती राहणार आहेत परीक्षा पद्धतीमध्ये। पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा होईल, त्याच्यानंतर फिजिकल होईल, त्याच्यानंतर मेडिकल होईल, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जॉईनिंग देण्यात येईल मित्रांनो। या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग आहे का? होय, निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे। 1/3 निगेटिव्ह मार्किंग आहे। ऑनलाईन परीक्षा होणार आहे, ती तुम्हाला कोण घेतं हेही माहिती आहे। त्यामुळं TCS किंवा IBPS या दोन्हीपैकी एकच कंपनी तुमची परीक्षा ही घेत असतं। ही रेल्वेच्या परीक्षेच्या इन डिटेल आहेत। आता याच्यानंतर आपण पाहूया बघा, याच्यामध्ये तुम्हाला पुढचं गोष्टी पाहायच्या आहेत, म्हणजे जनरल इंट्रोडक्शन, म्हणजे एज क्रायटेरिया काय आहे तो। तर OBC नॉन क्रिमिलियरसाठी जसं आपण आता म्हटलं की 18 ते 36 मधील, तर त्याच्यामध्ये ही एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे। OBCसाठी 3 वर्ष, SC STसाठी 5 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन असतील म्हणजे ओपन किंवा EWS कॅटेगरीमध्ये असतील त्यांच्यामध्ये सर्व्हिस प्लस 3 इयर असं पकडलं येईल। परत त्याच्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जे असतील त्याच्यामध्ये जनरल किंवा EWSमध्ये असतील तर 10 वर्ष एज रिलॅक्सेशन आहे। OBC नॉन क्रिमिलियरमध्ये असतील तर 13 वर्ष आहे। SC STमध्ये असतील तर 15 वर्ष आहे। आणि जनरल आणि EWSमध्ये कॅन्डिडेट असेल जो ग्रुप C मध्ये असेल, ग्रुप D मध्ये रेल्वे स्टाफमध्ये असेल तर त्यांच्यासाठी 43 वर्ष आणि 40 वर्ष अशा पद्धतीचं आहे। आणि SC STसाठी 45 वर्ष असा एज क्रायटेरिया याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो। तुम्हाला एज रिलॅक्सेशनसुद्धा मी या ठिकाणी सांगितलेलं आहे। जनरल कॅटेगरीमध्ये 18 ते 36 पर्यंत वयोगटातील सर्व तुम्ही अर्ज करू शकताय, पुरुष आणि महिला दोन्हीही। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला काही हे दिलेले आहेत, ते काय आपल्याला एवढं महत्त्वाचं नाही आहे। त्याच्यामध्ये अजून आपल्याला तुम्हाला एज ग्रुप जो म्हणतोय मी 18 ते 36, त्याच्यामध्ये तुमचा जन्म जर तुम्ही जनरल किंवा EWS कॅटेगरीमध्ये असाल तर 2/1/1989च्या अगोदरचा जन्म नसला पाहिजे। त्याच्यामध्ये OBC नॉन क्रिमिलियरमध्ये असाल तर 1986 पूर्वीचा जन्म नसला पाहिजे। SC STमध्ये असाल तर 1984 पूर्वीचा नसला पाहिजे। आणि सगळे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 2007च्या पूर्वीचा जन्म नसला पाहिजे। हे फक्त कॅटेगरी वाईज तुम्हाला मी इथं या ठिकाणी दाखवलेलं आहे। 2007 नंतर कोणाचा जन्म नसला पाहिजे। त्याच्यानंतर फी बघा, परीक्षा फी किती असणार आहे? OBC आणि जनरलसाठी तुम्हाला 500 रुपये फी असणार आहे। आणि
SC ST कॅटेगरी असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील, EBC असतील, सो यांच्यासाठी 250 रुपये असणार आहे. ती पण 250च्या 250 रिटर्न होते आणि 500 पैकी 400 तुमच्या खात्यावरती परत जमा होतात तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर. मात्र परीक्षेला बसला नाहीत तर तुमची परीक्षा फी रिटर्न जमा होत नाही. ठीक आहे. त्यामुळं सेंट्रल जरी 500 घेत असलं UR म्हणजे जनरल कॅटेगरी किंवा OBC कॅटेगरीसाठी तर त्यातले 400 रिफंड करतं आणि EBC असेल, SC ST असेल, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर यांच्यासाठी 250 घेतं. मात्र ती 250च्या 250 रुपये तुमच्या खात्यामध्ये पुन्हा वर्ग केले जातात तुम्ही परीक्षेला बसल्यानंतर. असं ह्या एक्झामिनेशन फीचं मॉड्यूल आहे. त्याच्यानंतर बघा परीक्षा कशी असणार आहे तर CBT पहिल्यांदा होणार आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटाचा वेळ असेल, 100 प्रश्न असतील, एक प्रश्न 1 मार्कासाठी असेल. मग त्याच्यामध्ये सामान्य विज्ञान ज्याला जनरल सायन्स म्हणतो 25 मार्काचा असेल 25 प्रश्न, मॅथमॅटिक्स सायन्स असेल 25 म्हणजे गणित असेल 25 प्रश्न 25 मार्कासाठी. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता असेल 30 प्रश्न 30 मार्कांसाठी आणि जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय तुम्हाला घटना असतील आणि जनरल अवेअरनेस असेल GS असेल जे 20 प्रश्न 20 मार्कांसाठी असेल. असे टोटल 100 प्रश्न 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 मार्कांसाठी सोडवायचे आहेत. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे. एक प्रश्न तुमचा बरोबर आला तर तुम्हाला 1 गुण मिळेल, मात्र तुमचे 3 चुकले तर तुमचा 1 बरोबर गुण वजा करण्यात येईल. त्यामुळे 1/3 निगेटिव्ह सिस्टीम ही आहे. बाकीच्या MPSCच्या सर्व परीक्षांसाठी 1/4 असते मित्रांनो, याला 1/3 असते. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. म्हणजे गणितामध्ये काय करायचं, बुद्धिमत्तामध्ये काय करायचं आहे, त्याच्यानंतर बऱ्याच जनरल सायन्समध्ये काय करायचं आहे, जनरल अवेअरनेस करंट अफेअर्समध्ये काय करायचं आहे, या संपूर्ण डिटेल तुम्हाला सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. आपण सिलेबस सेपरेट घेणार आहोत मित्रांनो आणि त्याच्यासाठी कुठली पुस्तकं वाचायची हे सुद्धा आपण घेणार आहोत. ते सेपरेट घ्यायचं आहे. दुसरा व्हिडिओ मी तोच टाकणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ज्याला आपण शारीरिक क्षमता चाचणी म्हणतो ती असणार आहे. तुमची फिजिकल टेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये CBTमध्ये जे क्वालिफाय झालेले कॅन्डिडेट आहेत मेरिटनुसार ते फिजिकल टेस्टसाठी पात्र होतील. ज्याच्यामध्ये पुरुषांची आणि महिलांची वेगवेगळी फिजिकल टेस्ट होणार आहे. पुरुषांना 35 किलो वेट आपल्या पाठीवरती घेऊन 100 मीटर 2 मिनिटामध्ये मारायचं आहे आणि त्याला फक्त एकच चान्स आहे. जर वजन पडलं तर तुम्हाला परत चान्स देता येणार नाही. आणि त्याच्यानंतर सोबतच 1000 मीटर रनिंग तुम्हाला करायचं आहे 4 मिनिटं आणि 15 सेकंदामध्ये. आणि हे महिलांसाठी कसं आहे तर 20 किलोचं वेट तुम्हाला पाठीवरती घ्यायचं आहे. 100 मीटर तुम्हाला 2 मिनिटामध्ये मारायचं आहे आणि 1000 मीटर हे 5 मिनिट 40 सेकंदामध्ये मारायचं. असे 2 टेस्ट तुम्हाला फिजिकलमध्ये राहतील. फिजिकल टेस्ट तुमची क्वालिफाय झाल्यानंतर एकास एक तुम्हाला मेडिकलसाठी आणि DVसाठी बोलवलं जाणार आहे. हे डिटेल याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुमची फिजिकल एज्युकेशन एफिशियन्सी टेस्ट कशी होणार आहे याच्या बेसवरती. परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेडिकल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि त्याच्यानंतर मग तुमचं सिलेक्शन तुम्ही ज्या झोनला अप्लाय केलेलं आहे, ज्या झोनमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या झोनला तुम्हाला मेरिटनुसार तुमचं नाव डिस्प्ले होईल. आता झोनल वाईज वॅकन्सीज बघा मित्रांनो, ह्या मुंबईच्या आहेत. वेस्टर्न रेल्वे टोटल तुम्हाला मी आता सांगितलं की 32,438 जागा आहेत. त्याच्यामधल्या 4,672 जागा ह्या मुंबईसाठी आलेल्या आहेत, ज्याला आपण वेस्टर्न रेल्वे म्हणतो. ज्याच्यामध्ये तुमची जनरल कॅटेगरी आहे, SC ST OBC EWS यांच्यासाठी वेगवेगळे तुम्हाला दिलेले आहेत. आणि इथं 14 पोस्ट आहेत मित्रांनो. या 14 पोस्टसाठी तुम्ही क्वालिफाय आहात, फक्त 10वी पास पाहिजे तुम्ही. ठीक आहे. याच्यामध्ये असिस्टंट ST आहे, असिस्टंट वर्कशॉप आहे, असिस्टंट ब्रिज आहे, असिस्टंट कॅरिक अँड वेगन आहे, असिस्टंट लोकोशेड आहे म्हणजे डिझेलमॅन, इलेक्ट्रिकल पॉईंट्समॅन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. ह्या 14 टोटल पोस्ट आहेत. प्रत्येकासाठी तुम्हाला जनरल कॅटेगरीमध्ये जागा, त्याच्यानंतर SC ST OBC EWSमध्ये जागा, ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. याच पद्धतीनं नॉर्थ वेस्टर्न रेल्वे असेल, प्रत्येक झोनच्या ज्या असतील त्या झोन वाईज तुम्ही बघायचं आहे ज्या झोनला तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं हे तुम्हाला डिटेल राहणार आहेत. अशा पद्धतीनं तुमच्या एक्झाम डिटेल्स आहेत. तुम्ही परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यायची हे सगळं सांगितलेलं आहे मी. आणि हाच सिलेबस जो तुम्हाला परीक्षा पद्धतीचा सिलेबस दिलेला आहे तो सिलेबस आणि त्यांना कुठला रेफरन्स वाचायचा हे संपूर्ण डिटेल आपण आत्ता येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओमधल्या सर्व डिटेल्स आणि अजून RRBसाठी तुम्हाला क्वालिफाईंगसाठी ह्या सगळ्या गोष्टी पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे चॅनलसोबत राहा मित्रांनो. चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उर्वरित व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. चला, इथून पुढे आपली रेल्वेची सिरीजसुद्धा या पोस्टसाठी चालू राहील. धन्यवाद.